मित्रांनो, बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो, राशन कार्ड फाटलेलं असतं, राशन कार्ड भेटत नाही, आपल्या घरी जुनं राशन कार्ड आपल्याला सापडत नाही. तर राशन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून कसं डाउनलोड करायचंय, तुम्हाला प्ले स्टोअरवरती मेरा राशन ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करून घ्यायचंय. मित्रांनो, मी अशा नवनवीन सरकारी योजनेबद्दल तुम्हाला माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे, मी त्याला ओपन करून घेतोय. ओपन केल्यानंतर तुम्हाला थोड्या परमिशन देऊन द्यायचे, त्याला अलाउ करून द्यायचे. तुमच्यासमोर तुम्हाला भाषा निवडायचा ऑप्शन येईल. आता मी मराठी करून नेक्स्ट करून घेतोय. इथे तुम्ही सुरू करूया या टॅबवरती क्लिक करायचंय. आता इथं महत्त्वाचं म्हणजे तुमचा आधार कार्ड क्रमांक, बेनिफिशियरी युजर आणि डिपार्टमेंट युजर, तुम्हाला बेनिफिशियरी युजर वरती राहू द्यायचं या टिकला, आणि तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकायचा आहे. तुम्ही बघू शकतात मी आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकितलाय. OTP वर लॉग इन करावरती क्लिक करायचंय. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती OTP येईल, तो OTP तर टाकायचा आहे. आता मला एक OTP आलेला आहे, मी तर टाकून घेतलेला आहे आणि त्याला सत्यापित करा या टॅबवरती क्लिक करायचंय. OTP यशस्वीरित्या पडताळला आहे. आता इथे तुम्ही MP तुम्हाला ठेवायचं असेल ठेवू शकतात, मी सध्याला स्किप करतोय. इथं अलाउ दिस टाइम, इथं तुम्हाला प्रत्येक ऑप्शनला स्किप करायचंय. स्किप केलेलं आहे. आता मी काही प्रायव्हसीच्या कारणाने काही डिटेल ब्लर करतोय. आता तुम्हाला तुमचं इथं नाव दिसून जाईल, तुमची सर्व तुमचे रेशन कार्ड नंबर दिसत, आणि तुम्हाला इथे एक डाउनलोडचा ऑप्शन दिसेल कोपऱ्याला, त्याला डाउनलोडवरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं राशन कार्ड डाउनलोड झालेलं आहे. मित्रांनो, मी त्याला ब्लर करतोय प्रायव्हसीच्या कारणाने. ही तुमची रेशन कार्डची फ्रंट साईड झाली आणि बॅक साईड झाली. बॅक साईडमध्ये तुमचे आधार कार्ड क्रमांक दिसतात, तुमचे मेंबर किती ते दिसतात, सर्व किती डिटेल दिसत असते. मित्रांनो, तुम्हाला कळालं असेल रेशन कार्ड कसं डिजिटल डाउनलोड करायचं. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.